मी सर्जेराव गायकवाड. शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारासाठी फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया दिनांक 5 जानेवारी पासून सुरुवात केलेली आहे. तुळजापूर तालुक्यातील काडगाव जिल्हा परिषद गटातून तामलवाडी येथील ओबीसी प्रवर्गामधून मारुती रोकडे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपला फॉर्म आज पक्षश्रेष्ठीकडे दाखल केलेला आहे. ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. काय म्हणतायत ते पाहूया. आज तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील काडगाव जिल्हा परिषद गटातून तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मारुती रोकडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद काडगाव मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपला फॉर्म भरलेला आहे. ते आपल्यासोबत आहेत. नमस्कार. शिवरत्न न्यूजसाठी मी सचिन शिंदे. काडगाव जिल्हा परिषदेतून आज इच्छुक फॉर्म भरलेले मारुती रोकडे हे आज आपल्यासोबत आहेत. ते काय म्हणतात पाहूया आपण त्यांच्याशी. नमस्कार, मी मारुती रोकडे काडगाव जिल्हा परिषद गटातनं इच्छुक उमेदवार म्हणून आज पक्ष कार्यालयाकडे आज फॉर्म दिलेला आहे. आपण भारतीय जनता पार्टीसाठी गेले किती वर्ष झाले काम करतात? मी 2008 पासून आज तगात्यात भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. पूर्ण म्हणजे पहिल्यापासून आतापासून भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे. ह्याच्या पुढे बी करत राहीन. आणि मी आज इच्छुक फॉर्म भरला असं की 2008 पासून आजपासून मी तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं पद बी त्याचा कार्यकाळ बी चांगला केला आणि तालुका सरचिटणीस युवकचं बी काम केलं. आणि आता गेल्या म्हणजे 2022 ते 2025 पासून भारतीय जनता पार्टीने माझ्यावर ओबीसीची जिल्हा सरचिटणीची जबाबदारी दिली होती. ती बी त्याची पार केली आणि आता जिल्हा परिषदला मी इच्छुक फॉर्म भरलेला आहे. आणि माननीय श्री सुभाष बापू देशमुख सहकार मंत्री त्यांचा माझ्यावर मोठा मोलाचा म्हणजे हात असल्यामुळं आणि माननीय श्री रोहनदादा देशमुख साहेब यांनी माझ्यावर भरपूर विश्वास टाकल्यानं मी तुळजापूर तालुक्यामध्ये गाव तिथं भारतीय जनता पार्टी शाखा ही पूर्ण तालुक्यामध्ये जेवढं होईल तेवढं वाढवण्याचं काम हे रोहन साहेब आणि बापूच्या मार्फत मी तुळजापूर तालुक्यामधलं वाढवणं काम केलेलं आहे. मग आता आपले तुळजापूर तालुक्याचे आमदार साहेब जे आहेत राणादादा, त्यांच्याबद्दल काय आहे तुमच्याबद्दल? राणादादाच्या ज्या टायमाला राणादादा तुळजापूरमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये आले तेव्हापासून आमच्या मागची जी पाक एकदम व्यवस्थित झाली की आम्हाला टेन्शन गेलं. तुळजापूर तालुक्यामध्ये एवढा मोठा नेता आमच्याकडे आल्या म्हणल्यानंतर आमचं पूर्ण सुजलाम सुफलाम झालं. असं राणादादा आल्यामुळं आम्हाला कसली अडचण नाही. उलटं आमच्या जिल्ह्यामध्ये जिथं कमळ होतं आता ते पूर्ण गाव तिथं भाजप झालं. असं राणादादाचं मोठं श्रेय झालं. आज काडगाव जिल्हा परिषद हा ओबीसीसाठी खुला केलेला आहे, परंतु आज ओबीसीसाठी तुमचं कार्य आत्तापर्यंत काय केले किंवा काय निष्ठावंत आहात त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आम्हाला मिळेल. मी ओबीसीचा महाराष्ट्राचा कार्यकारी सदस्य म्हणून आहे आणि ज्योतिक्रांतीचा युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आणि महाराष्ट्र माळी महासंघाचा प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं. ती संघटन काम करत असताना पूर्ण गावात जिथे बारकी मोठी खेडी आहे ती काय शहर आहे बाग आहे सगळ्या भागामध्ये समाज संघटन केलं. आणि समाजात संघटन करत असताना इतर समाजालाही सगळ्याला सोबत घेऊन आज पोस्तर पुढं आलो. आणि ज्या बी समस्याच्या अडचणी आहेत त्या कुणाचे दवाखान्याच्या अडचण आहे, कुणाचे 108 बारकाय किरकोळकार म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदला माझ्या हातनं होईल तेवढं पर्यायानं सर्व समाजाची मी कामं करत गेलो. आणि एवढंच नव्हं, जर ह्याच्या पुढचं जर काम असलं कुठलं मुंबईचं मंत्रालयातलं किंवा कुठल्या मंत्री साहेबाकडं कुठल्या आमदार साहेबाकडं मी त्यांच्यामार्फत बी गेलो. गोरे साहेब आपले पालकमंत्री सोलापूरचे जयकुमार गोरे साहेब, अतुल सावे साहेब, माननीय श्री सुभाष बापू देशमुख साहेब, माननीय राणा जगदीशसिंह पाटील साहेब ह्यांच्याकडे सर्व म्हणजे एकनिष्ठीनं आपण त्यांच्या पुस्तक गेलो आणि लोकांची अडचणी त्यांच्यापाशी नेल्या आणि तिथनं सॉल्व्ह बी केल्या. आणि ही मागणी माझ्या उमेदवारीसाठी सर्व काडगाव जिल्हा परिषद गटातनं सर्व गावातनं माझी मारुती रोकडला ओबीसीचा चेहरा एक चांगला नेता आहे आमचा, त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी ही जनतेतनी इच्छुकता आहे म्हणून मी इच्छुकचा फॉर्म भरलेला आहे. आज जिल्हा परिषद परत पंचायत समिती ह्या निवडणुका लागल्यामुळे इतर काही पक्षातील लोक भाजपकडे वाटचालीकडे आहेत भाजपच्या. मग असं तुम्हाला वाटत नाही का की इतरांना डावलून तुम्हाला पक्षश्रेष्ठी तिकीट देईल? पक्षश्रेष्ठीचं
जे अंतिम निर्णय राहील ते आम्हाला मान्य आहे. पण पक्षश्रेष्ठीनं बी जे निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांना बी त्याचा विचार घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जो पक्ष आदेश देईल तो आम्ही मान्य करायला तयार आहे. आम्ही पक्षाच्या पुढे जाऊन कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि जो बी इच्छुक उमेदवार आहे त्यांचं म्हणणं मान्य केले, असं नाही की पक्षाने दिले. त्याच्यामुळं जो पक्ष निर्णय घेईल ते आम्हाला अंतिम राहील. अशा पद्धतीनं काडगाव जिल्हा परिषदेमधून तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती रोकडे यांनी भाजपसाठी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आजतागायत काम केलेलं आहे. त्यांनी समाजासाठी, ओबीसी समाजासाठी, इतर समाजासाठीही अनेक कामे केलेले आहेत. त्यांच्या त्या कामाच्या जोरावर आज त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. आपण आता येणाऱ्या काळात पाहूयात की धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट देणार का लागलीच प्रवेश करून आयारामांना तिकीट देऊन पक्षश्रेष्ठी आपलं नुकसान करून घेणार का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. प्रतिनिधी सचिन शिंदेसह मी सर्जेराव गायकवाड, शिवरत्न न्यूज, तामलवाडी.